यानंतर पाहूयात पुढची बातमी अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीच्या नावे झालेल्या घोटाळ्याची। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा आणखी एक जमीन घोटाळा समोर आला आहे। तर बोपोडीमधील सरकारी जमीन घोटाळा प्रकरणावरून पुन्हा एकदा जोरदार राजकारण सुरू झालं आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पार्थ पवार यांच्या घोटाळ्याचा दुसरा धमाका उजेडात आलाय। अमेडिया LLPचा मुंडवा जमीन घोटाळा समोर आलेला असताना आता याच कंपनीने केलेल्या आणखी एका जमीन घोटाळ्याचा प्रताप समोर आलाय। राज्य सरकारच्या बोपोडीतल्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवर खासगी इसमाचं नाव चढवून सरकारची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं। मात्र आता या जमिनीची खरेदी पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP कडून करण्यात आल्याचं उघड झालंय। त्यामुळे खडक पोलिसांकडे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे। आता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। पार्थ पवारांची या तीळ मात्र ही चूक नाही। जे काही चालली आहे मीडिया ट्रायल हा एक सूत्रबद्ध कटाचा भाग आहे। जाणीवपूर्वक अजितदादांना आता निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याकरता एक ट्रॅप आहे। आता हा ट्रॅप कोणाचा आहे हे तुम्ही विचारू नका। आमच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात येतात पण आम्हाला मर्यादा आहेत। बोपोडीतील सरकारी जमीन घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 15 एकर जमीन कृषी विभागाच्या ताब्यात होती। तहसीलदार येवलेंकडून त्यातील नावांमध्ये फेरफार करण्यात आला। हेमंत गावडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटेंच्या नावे जमीन करण्यात आली। जमिनीचं कुलमुखत्यार पत्र शीतल तेजवानीच्या नावे करण्यात आलं। पार्थ पवारांच्या कंपनीनं तेजवानींकडून जमीन खरेदी केली। जमिनीच्या ताब्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीचं पत्र देण्यात आलं। या प्रकरणी तहसीलदार येवलेंसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे पोलिसांनी खडक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या कृषी विभागाच्या जागेवरती खासगी व्यक्तींच्या नावाची नोंद करून ती जागा कुलमुखत्यारांमार्फत पार्थ पवार यांच्या कंपनीला द्यायचा जो प्रकार घडला, ती जागा ही तीच जागा आहे जी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मालकीची आहे। देवरे यांच्या मदतीनं खासगी व्यक्तींची नावं या सरकारी मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये नोंदवून ती जागा तेजवानी यांच्या नावे कुलमुखत्यार पत्र करून देण्यात आली आणि याच कुलमुखत्यार पत्राच्या आधारे तेजवानी यांनी ही जागा विकली ती पार्थ पवार यांच्या कंपनीला। पार्थ पवार यांचे सलग 2 जमीन घोटाळे राज्याच्या समोर आलेत। त्यामुळे विरोधकांना मोठा राजकीय मुद्दा मिळालाय। तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुण्यातल्या कोरेगाव मुंडवा भागातील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणामुळे राजकारण चांगलंच तापलंय। या प्रकरणामध्ये पोलिसात FIR दाखल झाली आहे। पार्थ पवारांच्या कंपनीनं सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सहज जिल्हा निबंधकांनी अमेडिया कंपनी विरोधात गुन्हा दाखल केलाय। पण पोलीस पार्थ पवारांना या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना अशी शंका घेण्यासाठी वाव आहे। या FIR मध्ये शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे डेझिग्नेटेड पार्टनर दिग्विजय पाटील आणि सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
मात्र यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। तर सर्वात आधी नजर टाकूयात अमेडिया कंपनीच्या दस्तऐवजांवर। पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये आपण बघतोय या ठिकाणी अमेडिया कंपनीचं हे दस्तऐवज आहे। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये का नाही असा सवाल आहे, कारण या ठिकाणी दिग्विजय अमरसिंग पाटील जे संचालक आहेत अमेडिया कंपनीचे, ज्याच्यामध्ये ते फक्त 1% संचालक आहे, 1% पार्टनर आहे, तर 99% पार्टनर असलेले पार्थ पवार यांचं नाव मात्र नाहीये। तर अमेडिया कंपनी संदर्भातला आणखी एक दस्तऐवज आणि FIR वर आपण नजर टाकूयात। पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाहीये FIR मध्ये, दिग्विजय पाटलांचं मात्र नाव आहे। पार्थ पवार हे यांचं फिक्स कॅपिटल 1 लाखापैकी 99,000 रुपये इतका आहे आणि उरलेला जो 1,000 आहे 1 लाख मधला तेवढंच कॅपिटल दिग्विजय पाटील यांचं आहे फिक्स कॅपिटल। आणि असं असताना सुद्धा म्हणजेच 99% पार्टनर हे पार्थ पवार आहेत, फक्त 1% पार्टनर दिग्विजय पाटील असताना सुद्धा या घोटाळ्यामध्ये जो FIR दाखल झालाय त्याच्यामध्ये नाव आपल्याला दिसतंय दिग्विजय पाटील यांचं। प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे। त्या कंपनीचे कोण कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ॲक्च्युली नोंदणी करताना रजिस्ट्रारसमोर कोण कोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। तर या सगळ्यावरून विरोधकांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला। वंचित आणि उपेक्षित घटकांची जागा जर धनदांडग्यांकडून हडप केली जात असेल तर फक्त आणि फक्त जमीन घोटाळा इतकी ही संकल्पना मर्यादित न राहता ज्या लोकांची ही जागा हडप केली गेली आहे ते सर्वच्या सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातनं येणारे लोक असल्या कारणाने यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुद्धा कलम लागत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि या संबंधाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा निश्चितपणे अग्रक्रमाने रस्त्यावरची लढाई लढायला तयार असेल। त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर। हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊच शकत नाही। त्यामुळे त्यांना कल्पना आली होती, त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती। पार्थ पवार ज्या कंपनीचे 99% भागीदार आहेत त्या कंपनीनं कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय, मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळे पार्थ पवारांना कोणी वाचवतंय का असा सवाल उपस्थित होतोय।